कोरोना गो का दिया है मैंने नारा, कोरोना गो का दिया है मैंने नारा, आता मला चपलीने मारा। मित्रों, भाई और बहनों, मेरे 140 करोड़ देशवासियों, मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ। पूरे देश पे कोरोना का संकट मंडरा रहा है और इस संकट से बचने के लिए हमें लॉकडाउन करना पड़ेगा। मित्रों, भाई और बहनों, कल से पूरे देश में लॉकडाउन जारी हो रहा है। कोई घर से बाहर नहीं निकलेगा और मैं अपने पुलिस प्रशासन से निवेदन करता हूँ कि आप कोई भी घर से बाहर निकले तो उस पर तुरंत लाठीचार्ज करें। अगर आपको भीड़ कंट्रोल नहीं होती तो भाई और बहनों सीधा गोलीबार करें, मतलब फायरिंग करें। भाई और बहनों, मैं आपसे यही निवेदन करता हूँ। वंदे मातरम, वंदे मातरम। जय जवान, जय किसान। परत सावधान, परत विश्राम। तर मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भारत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे। लॉकडाऊन म्हणजे एकही माणूस बाहेर आला नाही पाहिजे, दुकान बंद केलं पाहिजे, एकही गाडी रस्त्यावर आली नाही पाहिजे। जर कोणी रस्त्यावर दिसला, माणूस ऐकत नसला तर लाठीचार्जची ऑर्डर पण आपल्याला दिल्या। जर वेळ प्रसंगी गर्दी आटपली नाही तर फायरिंग बी करायचं, सुट्टी द्यायची नाही। पण एकही किडा मुंगी माणूस रस्त्यावर दिसला नाही पाहिजे। इट्स क्लिअर? ओके ओके। बसला माझा बोंबलून तरी तुम्हाला कळेना। आणि जर कोण बिना मास्कला दिसला, पहिल्यांदा तुम्ही मास्क घाला। बरं ना, तर माणसं म्हणतील तुम्ही मास्क नाही ना, आम्हाला शिकवता मास्क घाला काय। पहिल्यांदा तुम्ही मास्क घाला, बिना मास्कचा कोण दिसला तर त्याला पण मारायचा। जो गंगावणे, तुम्ही माझ्या संग खायला चला। चला बापूराव, कोरोना आलाय, लॉकडाऊन पडले आणि तुम्ही राव बोंबलो तिथून बसताय राव। काय तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? पोलीस बघितलं की तुम्हाला फाटते आमची। बरं का गंगोत्रे, एवढं लॉकडाऊन पडले तरी माणसं गावात काय बी कारण सांगते ते बोंबलत फिरते ते। काय यासने सांगून तर उपयोग आहे का? साहेब आपल्याच नंतर वरडते। साहेब कुठनं बी चेक करते कॅमेरा आणि म्हणते चौकात माणूस बसला, इकडे माणूस बसला, आणि बोंबालते आपल्या नावाने। चला की एकदा चौकात नाही चला, चौकात कोण दिसला, कारण काय बी सांगते। आता बघा की तुम्ही मास्क घालून तर लोक म्हणतील हे मास्क नाही घातलेला। पाहिला खरं आहे बरं का, मला तर भ्या वाटत, मला हे घेऊन आली तू काय सांगायचं बाबा, पोलीस बघितलं नको वाटते मार बाबा। माणूस लोक बिनघोर इथून बसतोय। कशाला भेटाय माझ्यासारखं वागा तुम्ही। पोलीस आले का नाही की मी काय करतोय, मी येतोय टावेल घेऊन, आणि जसं पोलीस मला पकड दिली तसं मी त्यासनी म्हणतोय आत्ताच रानात आलोय, मक्याचं कणीस घेऊन आलोय। त्यामुळे पोलीस मला पोलीस आला कसं काय, पोलीस येऊ दे ना तर कोण बी येऊ दे, भेटतो वय मी आईला। पोलीस बघतो काय करायचं। पुढच्या चौकात जाऊन बघूया बरं। बघा कोणतरी दिसतंय साहेब मला। अरे पण चला चला चला, ताटून काम आत्ताच राहत आलोया। बिना मास्कचा अहो मास्क धुया टाकला या, धुया टाकलाय मास्क। कोणीकडे गेलेलास? अहो साहेब आत्ताच रानात आलोय, शाळवाचं कणीस घेऊन आलोय। हे बघा, बापाचा नंबर सांग तुझ्या। अहो नंबर माझ्या पाठ नाही राव। बापाचा नंबर पाठ नाही? नाही, हाय 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 99 22 13 17 18। त्याला फायबर उडवले। 99 22 13 17 18 सांग। 99 22 13 17 18। हॅलो हॅलो, ते चष्मेश्वर पोरगा ते तुमचाच आहे का? अहो तो भाडे आमचाच आहे। तो चौकात बसला असेल बघा टावेल टाकून, त्याला असा मारा मुतस्तवर मारा, आणि काय मुतला म्हणून अजून मारा त्याच्या। एक मिनिट
लका साखर दिसली. म्हणजे कुठेतरी दुकान उघडं आहे आईला आपण आता तंबाखूच्या निमतानं जाऊया आणि त्या दुकानदाराला पकडू. त्या दुकानदार बी मरे कोरोनाने ते आणि साखरवाला. साहेब म्हणत तुम्ही काय करतो आणि आधीच गावागावात हो. कॅमेरा. कोण हाय रे तंबाखू आहे का हाय की कुठली लिहू गायच्या तिकीट हाय हे घे. ए कोण हाय रे तुम्हाला आरीच्या माझा हातला बघ गंजी सर कोणी धरला आणि तू कोण हाय रे इथं कोरोना आहे, माणसं मरायला लागली. ते दुकान उघडत घेऊन येतात. नाही बंद करतो साहेब मास्क कुठे आहे तुझा हाय की आत ठेवलं कुठेतरी नका साहेब अहो ऐका की नका राव नका काय तसलं कर राव अहो नाही घ्या राहायचं काय बी राव नाही काय करत हो नाही बंद करतो नको बंद करतो नका साहेब अहो, राहू दे की साहेब राहू दे की एवढा पावती जाऊ दे. अरे बाबा लॉकडाऊन पडले आणि मला सांडायला वड्याला घेऊन आलाय. पोलीस जर आलं तर कोणच तर हाणतील आपणाला. हे खरं कुठलं पोलीस येते ती राव काय राव तुमचं बी मनात शंका आणताय गप आणि हागा पोलिसांनी फड्यातलं चोर गावून आणते इकडं वाड्या वगैरेला कोण येतंय राव तिथं परत एकदा हागाय बसले हागाय बसले ते मोदींनी सांगितले हागाय बसणारच मी तुडून तुडून मारा. आणि तो दुकानदार आहे का दुकानदारच आहे मला वाटतं. साखरवाला ना तो हा आलं का ते सारखं सारखं हागा येते त्याला मारा. हातात दाखवूया त्याला हागच तर मारा. घ्या आगून कशा झाकतायचा मार खाल्ला म्हणजे अंग सुजेल. हाव नाही काय लवकर बापराव काय एवढा ये लावलं फिरताय राव काय राव दुकानदार राव तुमचं म्हणजे असं आहे की आज लगीन तर उद्या पोरग खेळवाय पाहिजे असं कुठं असतंय रे तेव्हा. अक्काला काय छक्काला अहो अक्का हे नव दुकानदार हे कशाला आणलं इथं अहो हे तुम्हाला माहित नाही अहो सॅनिटायझर आहे अहो हे असं पोटात गेलं का नाही 4 गुट पोटातलं जंतू मरते राव मग, हे नव काल तुमच्या दुकान आलतो बघा हो आला ना की सकाळी हा पोलिसांनी काढला सगळ्या गावभर अहो काय सांगता अहो मला बी धरला पोलिसांनी शटरच्या आत मारला गुरागत हो आणि माझं तर काय सांगू तुम्हाला मला बी चौकात हाणला आणि माझं तर तुम्हाला माहितीच आहे. हो मी जातो टावेल घेऊन चौकात. हा. मला बसला म्हणे आणि पोलिसांनी बघितलं की मी काय सांगतो त्यांना आत्ताच राहत आलोय मक्याचं गणेश घेऊन आलोय. अहो असलं सांगू चालतं का बापूराव हा, म्हणजे काय त्याच्या- आवर सकाळी ह्याला गेलो गडला राणा गडला हा. काय तिथं मी पोलिसांनी मारला गुरागत विचारा की बोवा असली वांदा केलाय पोलिसांनी तुम्हाला काय बोलताय. हो बोसली विचारा की पोलिसांनी लय वांदा केलाय राव जिथं जाईल तिथं पोलीस येते. कुठे इकडे जायचा वांदा तिकडे जायचं वांदा दुकानात जायचं वांदा ह्याला जायचं बाई अक्काला सगळा वांदा तो वांदा आणि काय सांगू तुम्हाला आय, 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 पोलीस. तुम्ही पोलीस मित्र आणि तुम्ही इथं आलाय होय खेळायला. तुम्हाला फोन कोण केला? आम्हीच केला की. मोदी काय सांगतो बघा की काय सांगतो मित्रों भाई और बहनों मेरे 140 करोड़ देशवासियों कोरोना बीमारी का संकट हमारे देश पर मंडरा रहा है और उससे बचने के लिए हम जूझ रहे हैं। मित्रों मैं आपसे एक बात कहना चाहता हूँ कि आप तालियां बजाओ, आप तालियां बजाओ, जो मिले वो बजाओ और ध्वनि निर्माण करो। ध्वनि निर्माण होने के बाद कोरोना चला जाएगा। मित्रों आप ध्यान देकर अपना काम करो और हमारे भारत सरकार को सपोर्ट करो। मित्रों वंदे मातरम, वंदे मातरम। ऐकलं का काय सांगितलंय सतर्क राहिलं पाहिजे हा
टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या हा थटल्या बिटल्या वाजवल्या काना खाली वाजवले पाहिजे कळलं का हा काय अरे हे काय करताय मोदीने सांगितलंय ध्वनी निर्माण कराय म्हणजे काय करताय नाही काय ध्वनी निर्माण करतोय म्हणजे हे काय होतं या कोरोना जपतोय काय बोलताय काय हो अरे पोरानो अरे काय एवढं वाजवायला लागलाय काय प्रॉब्लेम आहे अहो मोदी साहेबांनी सांगितलंय ध्वनी निर्माण करायला मग काय हे कोरोना त्याच्यामुळे सांगितलंय परवा काय झालं ते वाजवा थाया वाजवा टाया वाजवा कानाखाली वाजवा काय बी करावं वाजवायचं Maybe this set's cringy, so that like pictures probably like fucking CT. नमस्कार मंडळी. आपल्या गावामध्ये रामदास आठवले साहेब आलेले आहेत आणि आपल्या गावामध्ये एकही कोरोना पेशंट सापडला नाही. त्यासाठी त्याचा सत्कार करण्यासाठी आपल्या गावचे सरपंच आणि पोलीस प्रशासनानं आपल्याला भरपूर मदत केली. त्यासाठी त्यांचाही सत्कार करण्यात येईल. तरी त्यांनी आपल्या स्टेजवर येण्याची कृपा करावी. अरे बापरे एक नंबर अरे बापरे या ठिकाणी तुम्ही केला माझा सत्कार या ठिकाणी तुम्ही केला माझा सत्कार अरे एक नंबर अरे बरं वाटलं या गावचे सरपंच कुठं आहे सरपंचाला बोलवा या गावचे सरपंचाला बोलवा अरे बाबा सरपंच आले नमस्कार सर अहो तुम्ही नाही आता काय अरे बाबा पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी सत्कार होत आहे आता मला थोडं यांचा सत्कार करा अरे बाबा एक नंबर अरे यांची टोपी त्याला त्याची टोपी यायला बरोबर आहे एक मिनिट दुकानदार नाही कोरोना एक मिनिट असू द्या सरपंच नमस्कार गावकऱ्यांनो तर आज आपल्या आठवले साहेबांचा सत्कार व पोलीस प्रशासनाचा सत्कार झालेला आहे. तरी मी अशी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं. सरपंच साहेबांनी केलाय मोठा घोळ आणि गावाचा केलाय पट्ट्या भोळ. काय साहेब कोरोनाची परिस्थिती नाही बरी पण कळेगावची माणसं लय खरी. अरे बापरे लिहून टाका. कोरोना गो का दिया है मैंने नारा आता मला चपलीने मारा कविता माझी कविता आहे कविता करू नका आणि कविता केली पाहिजे. कोरोना गो कोरोना Maybe this set's cringy. नमस्कार मित्रांनो, नमस्कार कॉमेडी खळेकर या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण लॉकडाऊन मध्ये काय आपली हालत झाली होती या पोलीस बंधू भगिनीने आपल्याला कसं कुत्र्यागत मारलं होतं हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जर व्हिडिओ पसंत आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सरपंच तुमच्या भाषेत सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद. नका. धन्यवाद. यावंच लागतंय हॉटेल तिरंगा नाही सॉरी कॉमेडी खळेकर कॉमेडी खळेकर यावंच लागतंय, बघावंच लागतंय.
आणि जर कमेंट बिमेंट केली नाही तर हाय मग आमचं फायर कसं आता जसं जमल तसं तसं